हॅलो फ्रेंड्स, मी वर्षा आणि तुमचं सर्वांचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती। तुला पण बघायचं हो आणि शियाला पण बघायचंय। तर शिया कुठे चालली तू? कुठे चालली? दूर चालली। तर आता वाजलेले आहेत 6 आणि आम्ही सगळेजण चाललोय बाहेर, कारण की आल्यापासून सगळेजण हे गेले होते रक्षाबंधनच्या वेळेस, स्टॅच्यूला गेले होते, पण त्यावेळेस मी नव्हती गेली। आणि सगळे मुलं आणि आम्ही आता चाललेलो आहोत बडोद्यामधील एकदम छान अशा बडोद्यामधील इनऑर्बिट मॉलमध्ये। तर तिथे छान आहे मुलांना थोडंसं खेळण्यासाठी, थोडंसं म्हटलं फिरण्यासाठी, आणि तुम्हाला पण दाखवते। म्हणजे बडोद्यामधील छान आहे तो मॉल, इनऑर्बिट मॉल। तर गणपतीचा आवाज येतोय खाली। आमच्याकडे गणपती असतात, म्हणजे गौरी गणपती असतात, पण ते गावी घरी असतात, त्यामुळे आम्ही अजून सेपरेट वगैरे किंवा असं गणपती नाही बसवत घरी। त्यामुळे थोडंसं कसं तरी वाटतं, कारण की नाही घरी गणपती असतात आणि आम्हाला घरी गेलं तरच, नाहीतर इकडे गणपती नाही, पण सोसायटीमध्ये गणपती आहे आणि त्याचाच आवाज येतोय मस्त, नाही का, गाणी वगैरे चाललेली आहेत, त्यामुळे मग आम्ही तिकडे जातो। पण काल दिवसभर एवढा पाऊस होता, तिकडेही जाणं झालं नाही, आणि आज बघूयात जर वेळ भेटला तर जाऊ तिकडे, आणि त्यानंतर मग भेटू मग मॉलमध्ये। आणि कोण आहे तू? शिया कुठे? शिया तिथे कुठे चालली तू? दूर चालली। मम्मा म्हण की एकदा। आओ मम्मा म्हणते तू? कसं म्हणते ग? पप्पा म्हण। आणि इकडे सोनू मावशी तयार झालेली आहे। कुठे चालली तू? तुला नेणार आहे मी। चला आवरा पटपट पटपट। सिया आपण येणार आहे। इकडे बघ, इकडे बघ की, कुठे चालली तू? बाय बाय कर मामाला, बाय बाय। आणि अर्धे लोक ऑटोने जाणार आहेत, आणि आम्ही अर्धे म्हणजे मी, सिया आणि सियाचे पप्पा जाणार आहेत गाडीवरती, कारण की सगळ्यांना गाडीवरती नाही जाता येणार, मग म्हटलं असं अर्धे अर्धे करूया। पोहोचलेला आहे इनऑर्बिट मॉलला, आणि जे रिक्षाने येत आहेत ते अजून आलेलेच नाहीत, त्यांच्या अगोदर आम्हीच पोहोचलेलो आहोत। तर आता थोड्या वेळ बाहेरच थांबतो ते येईपर्यंत, आणि त्यानंतर मग जाऊया। पाऊस पडलेला आहे, वातावरण खूप मस्त झालेलं आहे बघा, एकदम छान, आणि हे टायमिंग आहे खूप छान आहे, म्हणजे ऊन पण नाही, दिवस मावळलेला आहे। शियो कुठे आली तू? आम्ही बाहेरच त्यांची वाट बघत उभा राहिलो होतो, आणि ते आतमध्ये गेलेत। आरोने घेऊन गेला असेल कदाचित त्यांना, मग आता फोन केल्यावरती बघितलं तर ते आतमध्ये गेलेले आहेत, आणि आम्ही आपलं बाहेर उभा राहिलोय।
ट्रेन गाडीमध्ये बसून बाय 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 बाय. तर मॉलमध्ये आम्ही थोडंसं फिरलो अगोदर, म्हणजे वेगवेगळ्या शॉपमध्ये गेलो. शॉपिंग तर काहीच करायची नव्हती कारण की मागच्याच महिन्यामध्ये खूप शॉपिंग केलेली आहे आणि आणखी हे ज्यावेळेस जातील त्यावेळेस परत करायचीच आहे. तर आता फक्त आम्ही असंच फिरण्यासाठी किंवा मुलांना थोडं खेळवण्यासाठी मस्त मुलांनी एन्जॉय केला. ट्रेनमध्ये बसले तर शियाने पण खूप एन्जॉय केला. पहिल्यांदाच ती बसलेली आणि मला अगोदर वाटलं ती बसते की नाही, मग मी बसणार होती पण परत म्हणलं नाही भाभी तुम्ही जा. मग त्या बसल्या आणि छान, म्हणजे नाही का एकदम किती जरी म्हटलं तरी थोडं कधी कधी लहान मुलांसारखं आनंद घेतलाच पाहिजे. तर तसं त्यांनी पण बसल्या, मग छान वाटलं. आणि त्यानंतर मग म्हटलं चला काहीतरी खाऊयात कारण की जवळजवळ 7-7:30 वाजत आलेले होते. उशीर झाला होता, घरी पण जायचं होतं. मग आम्ही तिकडे बर्गर वगैरे खाल्ले, बसलो तिथे थोडंसं. मग झालं, खूप छान वाटलं. खूप दिवसांनी बाहेर आलो, म्हणजे सगळेजण असं बाहेर आलो होतो. आम्ही दोघे तर जातोच बऱ्यापैकी, पण आम्ही सगळेच घेऊन आलो होतो, त्याच्यामुळे मग एकदमच छान वाटलं. तर शियाने खूप जास्त एन्जॉय केला, पण आज एकदम मस्त इकडून तिकडे फिरत होती, मजा घेत होती सगळीकडे.
आणि आम्ही ज्यावेळेस घरी आलो होतो त्यावेळेस 8 वाजलेले होते पूर्ण आणि मला आईस्क्रीम करायची होती, त्यामुळे आम्ही गाडीवरून येत होतो तर आम्ही थोडं उशीर झाला, मला थोडं साहित्य घ्यायचं होतं आणि मग यांची ऑटो लवकर आली आणि मग ते गणपतीला गेले, ते दर्शन वगैरे घेऊन आले आणि आम्हाला वाटलं की ते आलेच नाही, मग आम्ही घरी येऊन बघतो तर ते परत म्हणले की आम्हाला आम्ही गणपतीला जाऊ आलो. तर अशी आमची थोडीशी हुकामुक झालेली होती, तर आम्ही परत म्हटलं जाऊ दे आता उद्या जाऊयात आणि परत पाऊस पण आलेला. तर आल्यानंतर आम्ही खूप जास्त नाही, कारण की तिथे खाऊन आलेलोच होतं, त्यामुळे थोडंफार खाल्लं, घरी वरण भात वगैरे केलं असं आणि त्यानंतर मग म्हटलं चला आईस्क्रीम करायची होती मला. तर आईस्क्रीमची पूर्ण जी रेसिपी आहे म्हणजे व्हॅनिला आईस्क्रीमच बनवलेलं आहे, तर ही रेसिपी तर पूर्णपणे आपल्या चॅनलवरती आहेच, तरीसुद्धा मी थोडक्यात सांगते. तर 1 कप दूध घेतलेलं आहे, म्हणजे पाव लिटर, अर्धा लिटरचं अर्ध दूध घेतलेलं आहे आणि हे न तापवलेलं म्हणजे फ्रेश घ्यायचं आहे, त्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकायचं नाही आणि त्यामध्ये आपल्याला 3 चमचे मिल्क पावडर टाकायचे आहे, 2 ते 3-2.5 चमचे साखर, पिठी साखर म्हणजेच, आणि 1 चमचा कॉर्नफ्लॉवर ॲड करायचे आहे आणि ते थंड असताना त्याच्यामध्ये पूर्णपणे ते मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे ज्यावेळेस ते आपण गॅसवरती ठेवू त्यावेळेस ते घट्ट होणार नाही किंवा त्याच्या गाठी होत नाहीत. आणि खूप दिवस झाले, आरू पण मध्यंतरी मला म्हटला होता की मम्मी तू आईस्क्रीम केलेली किती दिवस झाले, कारण की बराच वेळ झाला होता रेसिपी केल्यापासून. मध्ये एकदाच मी आईस्क्रीम केली होती, त्यानंतर मग केल्याच नव्हत्या आणि आता म्हटलं हे आलेले पण होते घरून, त्यावेळेस रक्षाबंधनच्या वेळेसच करायचं, पण त्यावेळेस तर एवढी धावपळ व्हायची की नाही का, सगळंच पाहुणेरावळे सगळेजण जास्त होते, दररोज स्वयंपाक करणं खाणं किंवा इतर बी जे काही केलं, पण आईस्क्रीम काही झालंच नव्हतं. तर मग म्हटलं चला आता यावेळेस आईस्क्रीम करूयात. तर मग अगोदर हे आपल्याला पूर्णपणे गॅसवरती कंटिन्यू हलवत राहायचं आहे, मीडियम गॅसच ठेवायचा आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत आटून घ्यायचं आहे. हे दूध कॉर्नफ्लोअर टाकलेले असते याच्यामुळे त्याच्यात 5 ते 10 मिनटातच ते पटकन घट्ट होतं. खूप जास्त पण घट्ट नाही करायचं, कारण की थंड झाल्यानंतर ते असंही घट्टच होणार आहे. म्हटलं नंतर आणखी एखाद्या वेळेस आईस्क्रीम करता येईल, पण आज व्हॅनिलाच करू, कारण की बटरस्कॉच आईस्क्रीम करायचं म्हटलं की मग त्याला परत बटरस्कॉच त्याचं ते क्रंच बनवावं लागतं. मग म्हटलं चला आज व्हॅनिला आईस्क्रीम करू, कारण ही सगळ्यांना आवडते, पण बटरस्कॉच असे मला तो काही एवढा फ्लेवर आवडतच नाही, त्यामुळे म्हटलं चला आज हेच करूयात. नंतर आणखी नाही का ते जाण्या अगोदर किंवा दिवाळीच्या अगोदर जेव्हा आपण जातील त्याच्या अगोदर आणखी एखाद्या वेळेस करता येईल. तर याची अशी मध्ये लुडबुड चाललेच असते, कधी पण मी काही किचनमध्ये करायला लागली की ती अशी मध्ये करतच असते. आणि क्रीम अगोदरच काढून ठेवायची आहे आपल्याला फ्रीजमधून, कारण की मग जर त्याच्यामध्ये आईस झालेला असेल तर ते मेल्ट होते व्यवस्थित आणि आपल्याला आईस्क्रीमसाठी पूर्णपणे वितळलेलीच व्हिप क्रीम लागते, त्यामुळे. तर बघा हे पूर्णपणे छान असं घट्ट होत आलेलं आहे. आणखीन 1 ते 2 मिनिट मी करणार आहे, कारण की थोडंसं पातळसर वाटत आहे. तर पूर्णपणे हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे स्पॅच्युलाने कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत, कारण की आपलं आईस्क्रीमचं टेक्स्चर पण मग छान यायला पाहिजे. आणि आता बघा पूर्णपणे एकदम मस्त असं झालेलं आहे, एकदम छान कंडेन्स मिल्क ज्या ह्याच्यामध्ये असतं ना तसं झालेलं आहे. तर हे पूर्णपणे जेवण करेपर्यंत हे थंड होईल आणि मग त्यानंतर पुढची जी प्रोसेस आहे अर्ध्या तासानंतर करायची, कारण की छान थंड होईल आणि मला वेळ पण निघून जाईल. चल शिया जेवायला, चल तू जेवण करते ना आता. नको का गं, काय खाल्लं मग तू, काय खाल्लं तू? नको बघ आईस्क्रीम करायची, आईस्क्रीम करायची तुला, तू खाते ना आईस्क्रीम, आईस्क्रीम खाते ना आणि जेवण करते का, जेवण करते का, भाता खाते का, भाता खाते, नको काय खात बाळ, तू माझ्या साक्षी आता मला करायचं, तू माझ्या साक्षी बाहेर पा आणि आता पूर्णपणे शेवटची प्रोसेस आम्ही करत आहोत. तर 1 कप घ्यायची आहे आपल्याला व्हिप क्रीम, म्हणजे जेवढं दुधाचं आपण मिश्रण केलेलं आहे त्यानुसार 1 कप घ्यायची आहे, किंवा त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त घेतली तरी चालेल. आणि परत शिया बघा पूर्णपणे माझ्या जवळच आहे. जेवण वगैरे झालेलं आहे आमचं, आत्ता वाजलेले आहेत 10 आणि उशीर झाला होता खूप, कारण की आम्हाला बाहेरून यायलाच उशीर झालेला होता, पण तरी पण म्हटलं चला आईस्क्रीम आज करायचीच होती, कारण की नाही खूप दिवस झालं, मागच्या 4-5 दिवसापासून चाललं होतं की आज करू उद्या करू, आणि मग आज फायनली आम्ही करायलाच घेतली. तर ती क्रीम आपल्याला व्हिप करायची आहे, तर पूर्णपणे म्हणजे केकची जशी करतो तशी नाही करायची, त्याच्यापेक्षा थोडीशी त्याला लूज ठेवायची आहे.
आणि असं माझं चाललेलंच होतं, पण शियाला किती जरी म्हटलं बाहेर जा तर ती जात नव्हती. छोटासा तो स्टूल घेऊन येत होती सारखीच आणि ती उभं राहायची, तिची ती जागाच आहे ठरलेली. आणि शियाची अशी मस्ती चालू आहे. तर आता व्हीप केलेली आहे क्रीम बघा, थोडीशी लूज ठेवायची आहे आपल्याला, पूर्णपणे जे आपण केकला वापरतो तशी नाही, त्यापेक्षा थोडीशी कमी केलेली आहे आणि मी पूर्णपणे एक जीव केलेली आहे. आणि आता जे दुधाचं मिश्रण आहे ते मी वाटीमध्ये काढून ठेवलेलं होतं, थंड झालेलं होतं छान, आणि ते पण आपल्याला आता त्या क्रीममध्येच टाकायचं आहे. तर आणि याच्यानंतर आपल्याला कंडेन्स मिल्क त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे, कारण की व्हॅनिला आईस्क्रीम आहे, याच्यामध्ये खूप जास्त काहीच नाही. हे 2 मिश्रण तर मिक्स केलेलीच आहेत मी. आता कंडेन्स मिल्क टाकायचं आहे आपल्याला. तर हा जो छोटा टीन आणलेला आहे मी, तर तो अर्धा टाकणार आहे, म्हणजे 1/4 कप होईल एवढं आपल्याला टाकायचं आहे. कारण की जेवढं कंडेन्स मिल्क जास्त तेवढं आपलं आईस्क्रीम खूप टेस्टी लागतं खायला. तर बघा जवळजवळ अर्धा टीन टाकलेला आहे मी, आणि जो राहिलेला आहे तो पण आपल्याला व्यवस्थित मग पॅक करून फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. तर आता हे पूर्णपणे जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याच्यामध्येच आपल्याला व्हॅनिला एसेन्स टाकायचं आहे. तर मी एक छोटा चमचा, म्हणजेच त्याचं जे टोपण आहे तेवढं टाकलेलं आहे. आणि आता सगळ्या वस्तू ज्या आहेत व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत. आणखीन 2 मिनिट आपण त्याला व्हीपच करणार आहोत, म्हणजे एसेन्स किंवा मिल्क, कंडेन्स मिल्क वगैरे जे पण आपण त्यात टाकलेलं आहे ते पूर्णपणे आईस्क्रीम एकजीव होईल त्यासाठी. तर अगोदर स्पॅच्युलाने मी थोडंसं मिसळून घेतलेलं आहे, आणि त्यानंतर मग 1 ते 2 मिनिट आपण त्याला फेटून घेऊयात, म्हणजे आणखीन थोडंसं घट्ट होईल, कारण की कंडेन्स मिल्क आणि जे दुधाचं मिश्रण होतं ते थोडंसं पातळ होतं. तर थोडंसं आणखी व्हीप केल्यानंतर मग जे आपल्याला जशी आईस्क्रीमचं टेक्स्चर पाहिजे त्याप्रमाणे होतं. तर फायनली आईस्क्रीम आता बनलेलीच आहे. पण आता आजचा जो व्हिडिओ आहे, कारण की 12 तास लागणार आहेत आईस्क्रीम सेट होण्यासाठी फ्रीजरला, तर आजचा जो व्हिडिओ आहे तो आम्ही इथं संपवणार आहे. पण आईस्क्रीम उद्या आम्ही खाईल त्यावेळेस मग मी तुम्हाला ते दाखवेल, दुसऱ्या ब्लॉगमध्ये नक्कीच दाखवेल. तर आता एका छान असं कंटेनरमध्ये ते सेट करायचं आहे. तर बघा मस्त कलर आलेला आहे, याच्यामध्ये मी कोणताही कलर वापरलेला नाही. तर हे छान आता याला झाकण लावून फ्रीजरला, म्हणजे डीप फ्रीजरला ठेवायचं आहे हे, आणि एअरटाईट कंटेनरमध्ये ठेवायचं आहे. तर आजचा हा व्हिडिओ मी इथं संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, नवीन असाल चॅनलवरती तर सबस्क्राईब करा. तर नंतर भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.